अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे। पहिल्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत, त्यांची चर्चा करणार आहोत। काय सांगा, आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, काय तुमची आता पुढची रणनीती असणार? सगळ्यात महत्त्वाचं आमचा मुद्दा एकच होता, निवडणूक ही पारदर्शकपणे पार पडली पाहिजे आणि जर पारदर्शक पार पडली तर लोकशाही जिवंत राहणार आहे। त्यासाठी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या मतदार यादीचा अभ्यास करण्यात आला, प्रत्येक बूथ वाईज अभ्यास करण्यात आला, त्यावेळेला हजारो नावं दुबार सापडली, हजारो नावामध्ये घोळ सापडला। आमचा मुद्दा हा होता की हे यादी पारदर्शक करा आणि नंतरच निवडणुका जाहीर करा। पण निवडणूक आयोगाने त्याबाबत समाधान करणं अपेक्षित होतं, ते कुठलंही न करता आज निवडणूक जाहीर केलेली आहे। पण तरीही पण निवडणूक जरी जाहीर केली असली तरी आम्ही सरकारचं जे अपयश आहे मागच्या वर्षातलं, ते अपयश जनतेसमोर आम्ही मांडणार आणि निश्चित त्याचा फायदा आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला होणार आहे। पण कुठेतरी आता दुबार जे नाव आहे त्याच्या पुढे स्टार केलं जाईल अशी खबरदारी घेतली जाईल किंवा ॲपद्वारे ते पारदर्शक होईल असं त्यांनी म्हटलंय। दुबार फक्त हे कुठंतरी लोकांना नादवायचं काम आहे। जर तुमचं प्रभाग 1 नंबरमध्ये तुमचं डबल नाव आहे तर स्टार केला तर दुसरं मतदान करता येणार नाही, हे मान्य। पण ते जर प्रभाग नंबर 5 मध्ये नाव आलं तर तिथं थोडं तुम्ही स्टार करणार, हे फक्त कुठंतरी लोकांना शांत करण्यासाठी हे वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात, त्याचा काही परिणाम होणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड जसं आपण हे करतो त्या पद्धतीने देशामध्ये एका माणसाचं एकच मतदार यादीत नाव पाहिजे। आज कित्येक लोक ग्रामीण भागात नाव आहे, शहरात नाव आहे, अजून वेगवेगळ्या शहरात आहे। पण आता यासाठी तुम्ही काय खबरदारी घेणार दोनदा मतदान होणे? आता आम्ही कार्यकर्ता म्हणून तर प्रत्येक बूथ वरच्या कार्यकर्त्यांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे। हे तर दक्षता घेणं हे तर आमच्या जबाबदारीची, शेवट आम्ही विरोधी पक्ष म्हणून ती जबाबदारीच आहे। पण हे निवडणूक लावण्याची जी घाई केली ती घाई करणं योग्य नाही। पण आता सर्वात जास्त जागा निवडण्यासाठी कसे प्रयत्न असणार किंवा किती विश्वास वाटतो? या सगळ्या महाविकास आघाडीचं मागच्या वर्षामध्ये जे लोकांच्या समोर अपयश आलेले आहे ते अपयश जनतेसमोर मांडणे आणि आम्ही काय चांगलं काम करू शकतो हे जनतेसमोर मांडून निश्चित लोक आम्हाला स्वीकारतील अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे। तर नक्कीच जिंकण्याचा विश्वास जो आहे तो खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा क्रमांक पुन्हा टीव्ही9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।